लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं तर स्टॅडप्रोच्या विंडोमध्ये कोणकोणत्या कमांड असतात, पण त्या कमांड आत्ता पाहण्यापेक्षा आपण जेव्हा प्रॉपर ड्रॉइंग करतो ॲक्च्युअल त्यावेळी सांगताना व्यवस्थित तुम्हाला समजेल. तर आपण आज बेसिकपासून सुरुवात करूयात. आपण बघूयात की नोड काय असतात. तर नोड म्हणजे एक पॉईंट असतो. तर नोड काढण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं तर ग्रीड घ्यावी लागते. एक मिनटं. एक मिनिट, ग्रीड इकडे आहे, सेव्ह करूयात. हे इथे मध्ये मध्ये सेव्हचं ऑप्शन येतं, आपण सेव्ह करून घ्यायचं फक्त, ते आहे असं. तर आपल्या ग्रीड घेण्यासाठी काय करायला लागतं, इकडे राईट साईडला आहे डिफॉल्ट ग्रीड म्हणून, डिफॉल्ट ग्रीड लिनियर. ग्रीडमध्ये पण काही ऑप्शन असतात ते आपण नंतर पाहूयात हळूहळू. आत्ता सध्या आपण डिफॉल्ट ग्रीड लिनियर घेऊयात. क्लिक केले ह्याच्यावर, हे असे असते ग्रीड. एक मिनिट क्लिअर करूयात आपण जरा. हां, तर ह्याच्यामध्ये नंबरिंग आहेत बघा. एक्स डायरेक्शनला काय आहे 0 1 2 3 4 10पर्यंत. सेम तसेच वाय डायरेक्शनमध्ये पण आहेत. पण जर एखादं ड्रॉइंग करताना आपल्याला 0 1 2 3 हे जर नको असेल आणि त्याच्याऐवजी आपल्याला 0.5 1 1.5 2 असं पाहिजे असेल तर आपण ह्याच्यामध्ये एडिट करू शकतो. तर ते कसं एडिट करायचं ग्रीड बघूयात आपण. तर सेम इथेच ज्या ठिकाणी आपण ग्रीड केलं ऑन तिथेच खाली एडिटचं ऑप्शन आहे. आपण त्याला क्लिक केलं, ओके. तर ह्याच्यामध्ये प्लेन आहेत, प्लेन म्हणजे एक्स वाय वगैरे प्लेन आहेत इथे. त्याच्यानंतर शेजारी अँगल्स आहेत इथे. पण आपल्याला काय करायचं आहे की आपल्या डिस्टन्समध्ये आपल्याला एडिट करायचं आहे. तर इथे खाली दिलं आहे एक्स आणि वाय. तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे राईट साईडला, एक्सच्या राईट साईडला, ओके 10 आहेत. तर आपल्या 10च्या ऐवजी जर आपल्याला 15 पाहिजे असतील तर आपण इथे 15 करूयात. ओके, 15 केलं. आणि प्रत्येक 2 ग्रीडमधलं अंतर किती येते तर 1 मीटर. पण आपल्याला हवं आहे 0.5, तर आपण इथे 0.5 करूयात. एक मिनिट, 0.5. ओके. सेम तेच वायसाठी करायचं. त्याच्या खाली आहे इथे वाय, दिसले इथे वाय. तर वायमध्ये पण 10 आहे तिथे नंबर. तर आपल्या 10च्या ऐवजी 15 हवेत. ओके, 15 घेऊयात इथे. आणि इथे सेम डिस्टन्स आपल्याला टाकायचं आहे 0.5 हवं आहे. कधीही म्हणजे आपल्याला कितीही डिस्टन्स हवे असेल, 0.5 हवं आहे किंवा 0.1 हवं आहे किंवा 1 हवं आहे, आपण इथे सगळं एडिट करू शकतो. झालं. त्याच्यानंतर इथे आपण ओके करायचं. झालं, ओके केलं. आलं का इथं आलं. एक्स ॲक्सिसवरती काय आलं आपलं 0 0.5 1 1.5. सेम तसंच वायला पण तेच आलेलं आहे. असं आपण ग्रीडमध्ये काही पण एडिट करू शकतो. नंबर आपल्याला किती हवेत. आपल्या ग्रीडमध्ये चेंजेस आपण सगळे इथूनच केले. ते बघा, एडिट करून एडिट केलं आहे आणि ह्याच्यामध्ये चेंज करायचं फक्त. इथे बाकी काहीच नाही ह्याच्यामध्ये. कधी आपल्या प्लेन वेगळा हवा असेल, म्हणजे आपल्याला 3D हवा असेल तर आपण XZ घेऊ शकतो. असं इथं आहे. त्याच्यानंतर ओके केलं, झालं. आता इथे आपण चेंजेस केले. तर आपण आज पाहूयात की नोड कसा ड्रॉ करायचा. तर नोड आपण जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या मेथड असतात. एक असतं स्नॅप नोड बीम म्हणून. स्नॅप नोड बीम पण इथेच असतं. ज्या ठिकाणी आपण ग्रीड घेतलंय तिथे खाली आहे इथं स्नॅप नोड बीम. स्नॅप नोड बीमवरती आपण क्लिक केलं. त्यानंतर आपण इकडे आलो ग्रीडवरती. इथे आपण क्लिक केलं, कुठेही करा, एक पॉईंटला क्लिक केलं, एस्केप केलं, आला एक पॉईंट. आपल्याला तो नोड बघायचा असेल तर आपण इथे जायचं ग्रीडवरती, टिक करायचं अगेन. ग्रीड आपल्याला हाईड करायची आहे, केली आपण हाईड. दिसला पॉईंट इथे, हा असतो आपला नोड. म्हणजे आपल्याला बीम ड्रॉ करायचा असेल तर आपण नोडशिवाय बीम ड्रॉ करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला नोड घ्यावाच लागतो बीम ड्रॉ करण्यासाठी. ओके. देन परत आपण ग्रीडला ऑन करूयात. ओके केलं. आपला नोड आहे याच्यामध्ये दिसतोय नोड. सेम आपण दुसरा नोड करूयात एक ॲड.
स्नॅप नोड बीमवर घ्या. त्याच्यानंतर आपण इथे एक घेतला, एस्केप करूयात. त्याच्यानंतर हाईड करूयात ग्रीड. हाईड केलं, हे 2 पॉईंट भेटले आपल्याला, ह्याला म्हणतात नोड पॉईंट. आता आपण ज्या कर्सरने हे काढले तो आहे बीम कर्सर. आता जर आपल्याला नोड सिलेक्ट करायचे असतील तर आपण बीम कर्सरने केलं तर होतात का? नाही होत, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला इथून नोड कर्सरच घ्यावा लागतो. ओके, हा असतो नोड कर्सर. नोड कर्सरवरती गेलो आपण, त्याच्यानंतर सिलेक्ट झाले. सिलेक्ट म्हणजे नोड कर्सरशिवाय आपण नोड सिलेक्ट करू शकत नाही. आणि नोडचा उपयोग मेन काय असतो? बीम ड्रॉ करण्यासाठी. विदाऊट नोड आपण बीम ड्रॉ करू शकत नाही. ओके, या व्हिडिओमध्ये आपण नोड कसे काढायचे, देन ग्रीड कसं हाईड करायचं, कसं घ्यायचे ग्रीड, ग्रीडमध्ये चेंजेस कसे करायचे ते आपण बघितलं याच्यामध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन काहीतरी दुसरं नवीन बघूयात, बीम वगैरे क्रिएट करूयात. ओके, थँक्यू. सेव्ह करूयात 1 मिनिट. इथे सेव्हचं ऑप्शन आलं की सेव्ह करायचं. ओके.